मंडळी, आपण आपल्या सह्याद्रीचा सुंदर दृश्य खूप वेळा पाहिला असेल, पण आज मी तुम्हाला दाखवतो सह्याद्रीतील एक रौद्र रूप. तो म्हणजेच गोरखगड फोर्ट. या फोर्टच्या कठीणतेचा अंदाज लावायला गेला तर हरिहरगड, कलावंतीन दुर्ग सुद्धा मागे पडतील. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जाणून घेऊया या सुंदर गडाचा इतिहास, ट्रेकिंग इन्फॉर्मेशन आणि त्याचबरोबर आम्ही काही बघू थ्रिलिंग असे ड्रोन शॉट्स. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रसिक पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण एक ॲडव्हेंचर ट्रेक करण्यासाठी आलेलो आहोत. तर आज आपण गोरखगड फोर्ट हा एक्सप्लोअर करणार आहोत. सध्याला आता आपण गोरखगड फोर्टच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहोत. तर काल संध्याकाळी आपण या ठिकाणी कॅम्पिंग केलेलं. काल संध्याकाळी आम्ही अराऊंड 12च्या सुमारास इथं येऊन पोचलो. चला तर मग आता आपण वरती जाऊ. तर या ठिकाणाहून थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गोरक्षनाथांचं मठ पाहायला मिळतो. या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिरसुद्धा आहे. आता सध्याला बंद असल्यामुळे आता आपण येताना व्हिजिट करू या मंदिरला. या मठाच्या थोडंसं समोर आल्यानंतर या ठिकाणी एक पायवाट जाते. हा ट्रेल सरळ गोरखगड फोर्टला जाऊन लागतो. तर चला आपण पुढे जाऊ. गोरखगड वसलेला आहे महाराष्ट्रातील भीमाशंकर पर्वतरांगांच्या जवळ. हा फोर्ट मुंबईपासून अप्रॉक्सिमेट 95 किलोमीटर तर पुणेपासून अप्रॉक्सिमेट 150 किलोमीटर आहे. या फोर्टचे बेस विलेज म्हणजेच देहरी विलेज, जे मुरबाड तालुक्यामध्ये येते. तुम्ही तुमच्या वैयक्तिक वाहनाने इझिली देहरी विलेज पर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, जसं ट्रेक चालू करताना तसेच आपल्याला चढावं लागते. खूप खडतर अशी चढाव आहे सुरुवातीलाच. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 2 ते 3 तास लागतात. तरी येताना आपल्यासोबत पाण्याची सोय आणि वेल मेंटेन शूज तेवढे घालून या, कारण पावसामुळे या ठिकाणी पाय वगैरे निसटत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी झाडावरती गोगलगाय, किसूर किडे यासारखे किडे आहेत. तरी या जंगलसारख्या भागातून येताना तुम्ही कोणत्याही झाडाला स्पर्श करण्या अगोदर एकदा पाहून घ्या, नंतरच त्या झाडाला स्पर्श करा, नाहीतर यासारखे किडे तुम्हाला चावू शकतात. पाहू शकता, पावसामुळे जंगलाची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि या ठिकाणी पावसामुळे डाससुद्धा खूप आहेत. तर येताना मोडोमास तुम्ही नक्कीच लावून या, नाहीतर आमच्यासारखी परिस्थिती होईल. डास आपल्याला आम्हाला आता इकडून नाही कुठं कुठं वेगवेगळ्या ठिकाणी चावत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या बॅक साईडला बरोबर तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी एक मोठाच्या मोठा कडा. आता आपण या कड्यावरती चढायचं आहे. तुम्ही पाहू शकता, कडा बघूनच किती थरारक अशी चढाई असेल याचा तुम्हाला आत्ताच अनुभव आला असेल. चला, तुम्हाला हा अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल.
मित्रांनो, खरं तर हा गड 80 डिग्रीमध्ये असलेल्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इतक्या खडतर पायऱ्या आहेत चढताना की अंगावरती काटा येतो, इतका थरारक गड आहे. तुम्ही हरिहरगड, कलावंतीन-दुर्ग या गडांचा उल्लेख ऐकलाच असाल, पण या दोन्ही गडांपेक्षा हा गड चढण्यासाठी खूप कठीण आहे. तुम्हाला आज होईल तेवढं मी प्रत्यक्ष दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता बऱ्यापैकी 50% आम्ही गड चढून आलो. वरती चालून आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी व्ह्यू पाहू शकता बॅक साईडचा. मित्रांनो, व्ह्यू बघा बॅक साईडला. तर 1-1.5 तासाच्या ट्रेकनंतर असा एक सपाट भाग आहे. या सपाट भागवरती बसण्यासाठी बेंचची सुविधा केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी एक 10-15 मिनटं बसून रेस्ट करून पुढची वाटचाल चालू करू शकता. गोरखगड किल्ल्याचे नाव गोरखनाथ या नाथपंथांच्या सिद्ध पुरुषावरून पडले असावे. हा किल्ला मुख्यत्वे सांप्रदायिक व साधनास्थळ म्हणून ओळखला जातो. इथे गोरखनाथांची गुहा व समाधी आहे, जी साधक व निसर्गप्रेमी यांचं आकर्षण ठरते. शिवकालीन लढाया किंवा राजकीय महत्वाच्या घटना यामध्ये गोरखगड फारसा दिसत नाही, परंतु तो ध्यानधारणा व आध्यात्मिक साधनेचे केंद्र आहे. तर या ठिकाणी भैरवनाथचं मंदिर आहे आणि या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे की या ठिकाणी स्त्रियांना प्रवेश नाही आहे, तरी कृपया करून स्त्रियांनी आतमध्ये जाऊ नये. तर या मंदिराच्या साईडवरून एक अशी ट्रेल गेलेली आहे. या ट्रेलवरून आता आपल्याला सरळ त्या कड्याच्या पायथ्याशी जायचं आहे. तिथून मग आपला खरा थरारक कडा चढण्याची प्रक्रिया चालू होईल. चला तर मग आपण पुढे जाऊ. मित्रांनो, मंदिरापासून 5 मिनटं वरती आल्यानंतर त्या ठिकाणी एक गुहा पाहायला मिळते. चला आपण आता ती गुहा बघून येऊ. मित्रांनो, पावसामुळे खूप पाय निसरकत आहेत. 1 मिनिट बघू आपण जाऊन काय आहे नक्की या ठिकाणी. या ठिकाणी एक गुहा आहे बघा, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी दरी आहे. जर तुमचा पाय निसटला तर तुम्ही डायरेक्ट दरीमध्ये. तर येताना खूप लक्ष देऊन आणि जपून पाय टाका. मित्रांनो, आता आपण फायनली गडाच्या बरोबर कड्याच्या पायथ्याशी आलो आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आता मित्रांनो, आता कड्यापाशी आलो आहोत, जिथून मेन पायऱ्यांचा थरारक अनुभव हा चालू होतो. आता हा आपल्याला 2-3 टप्प्यामध्ये गड आपल्याला चढायचा आहे. तर आता आपण स्टार्ट करू पहिला टप्पा चढण्यासाठी.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईडला पूर्ण दरी आहे आणि या कोरलेल्या या खडकामध्ये पायऱ्या आहेत आणि या सुद्धा मोडकळी झालेल्या आहेत. जर चढताना सावधपणे चढा. आता मी सध्याला सेल्फी स्टिक घेऊन चढत आहे कारण मला तुम्हाला हा व्ह्यू दाखवायचा आहे, त्यासाठी म्हणून मी चढत आहे आणि मी यासाठी सगळ्या प्रिकॉशन्स घेतलेल्या आहेत. तरी कृपया करून तुम्ही माझं पाहून असं सेल्फी स्टिक घेऊन हातामध्ये चढू नका कारण प्रत्येकाची अवेबिलिटी ही वेगवेगळी असते. तर मित्रांनो, आता आपण फायनली किल्ल्याच्या महादरवाजाजवळ येऊन पोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा पूर्ण जो दरवाजा आहे हा खडकामध्ये खणून केलेला दरवाजा आहे. मी आतमध्ये आला तर बघू शकता एक आधुनिक काळातील आता दरवाजा बसवलेला आहे आणि सेम ते गुहासारखं खोदून तिथून आणि परत पुन्हा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून आता आपल्याला वरती जायचं आहे. चला आपण वरती जाऊ. तर या पायवाटेनं तुम्ही इथं आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक मोठीच्या मोठी पाण्याची टाकी पाहायला मिळते. आता पावसाच्या कारणानं ती पाण्याची टाकी पूर्ण तुडुंब भरलेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. या ठिकाणी व्ह्यू बघा फक्त. हा व्ह्यू एन्जॉय करण्यायोग्य आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही एक शिल्प पाहू शकता. सातवाहन काळातील एक अवघड शिल्प आहे. जर याबद्दल तुम्हाला काही माहीत असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा कारण मला याबद्दल काहीच माहीत नाही. काही ठिकाणी पायऱ्या पुऱ्या मोडकळीस आल्या आहेत, त्याच्यामुळे चढायला खूप भीती वाटत आहे. तर आता आपण गडाचा दुसरा टप्पा चढून वरती आलो. तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता एक पाण्याचा टाका आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक गुहा आहे आणि या गुहेमध्ये आरामात एक 30 ते 40 लोक वास्तव्य करू शकतात. इतकी मोठी गुहा आहे. तुम्हाला आतून दाखवतो ही गुहा. चला तर मग. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चूल सुद्धा दिसते. म्हणजे काही ट्रेकर्स लोक या ठिकाणी येऊन वास्तव्य सुद्धा करत असतील. तुम्ही पाहू शकता केवढी मोठी गुहा आहे. त्या गुहाच्या बाजूला एक पाण्याची टाकी आहे. तर सगळ्यात थरारक जो गडाचा पार्ट आहे तो आता इथून पुढे चालू होतो. आता इथून तुम्ही बघू शकता हा पूर्ण स्लांट आहे आणि या ठिकाणाहून पाय घसरण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे सावकाश येत असताना यावं. ही वाट अशी मला वाटतच नाहीये. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी
तर मित्रांनो, आता आपण हा जो वरचा कडा आहे ना तो चढणार आहोत आणि या खडकाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अक्षरशः 80 डिग्रीमध्ये आहेत आणि या ठिकाणी बघा चढण्यासाठी एक शिडी आहे. या शिडीच्या सहाऱ्यानं आपण वरती जायचं आहे आणि एकदम छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. आता चला आपण अनुभव खरं सांगायचं म्हणजे आता माझी खालती बघितलं की फाटून गेले. एवढी भीती वाटत आहे. खूपच छोट्या पायऱ्या आहेत आणि तरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक पायरीला खोबणी आहे. या खोबणीच्या साहाय्याने तुम्ही वरती जाऊ शकता. खूप खतरनाक आहे. येताना तुम्ही खूप सेफ्टी प्रिकॉशन घेऊन या. ना असलं तर गावामध्ये गाईड भेटतात, त्या गाईडच्या साहाय्याने तुम्ही वरती या. यानंतरच्या पायऱ्यांना एक पायरी सोडून एकाला हे केलेलं आहे. तर मित्रांनो, गडावरती एक शिवकालीन मंदिर आहे. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी इथं आपण रेस्ट घेतलेली आहे. आता आपण खालती उतरत आहोत. आता खाली उतरताना तुम्हाला मी दाखवतो की चित्तथरारक सीन पायऱ्यांचा. चला तर मग आपण पाहू पुढं.
तर मित्रांनो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. आणि असेच तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूची बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर समजून जाईल. चला तर भेटूया असा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.